लेखक अनंत कणेकर यांनी लिहिलेली 2 मेणबत्त्या ही कथा मी आता तुमच्यासमोर वाचणार आहे. लेखक आहेत अनंत कणेकर. स्वाक्षरी घेण्याकरिता म्हणून माझ्याकडे त्या दिवशी आलेल्या त्या मुलाने मला खरोखरच मोठ्या पेचात टाकले. द्यावी स्वाक्षरी आणि एकदा मोकळे व्हावे म्हणून त्याच्या हातातले पुस्तक घेऊन मी सही करणार. तो एकदम म्हणाला, छे छे, मला नुसती स्वाक्षरी नको, माझा एक प्रश्न आहे आणि त्याला उत्तर म्हणून 5-6 ओळी लिहून नंतर तुम्ही सही केली पाहिजे. कसला प्रश्न? मी म्हणालो. मनुष्याच्या आयुष्यातला अत्यंत सुखाचा क्षण कोणता? तो पोरगा गंभीरपणे उद्गारला. या प्रश्नाला एक 4-5 ओळीचं उत्तर लिहा आणि नंतर सही करा. त्याचा प्रश्न ऐकून मी थक्कच झालो. अरे बाबा, मी म्हणालो, ज्या प्रश्नाचं उत्तर देताना मोठमोठ्या तत्त्वज्ञानांच्या सुद्धाही नाकी नऊ आले, त्या प्रश्नाचं उत्तर तू माझ्याकडे मागतोस? काय वेड लागलंय तुला? मला नाही काही उत्तर देता येत या प्रश्नाचं. पाहिजे तर सही घे आणि जा. तत्त्वज्ञानांची मतं मला नकोच आहेत मुळे. तुमच्यासारख्या लोकांचीच हवी आहेत. तुम्हाला काय वाटेल ते लिहा. ही पहा, पुष्कळ लोकांनी या प्रश्नाला उत्तरं लिहिली आहेत. मी नाही त्यांच्या इतका शहाणा, मी त्रासून म्हणालो. मला खरंच काही सुचत नाही. काय थट्टा आहे काय अशा प्रश्नाचं ताबडतोब उत्तर द्यायचं म्हणजे? आत्ताच देऊ नका, तो काकृती सेवून म्हणाला. ही चोपडी इथंच राहू द्या, मी उद्या येतो, परवा येतो. तुम्ही सांगाल तेव्हा येतो. त्या हुशार छोकऱ्याच्या पाणीदार डोळ्यात इतकी कळकळ दिसत होती की मला नाही म्हणवेना. बरं बरं, ठेवून दे ती चोपडी आणि येऊ द्या परवा. त्या दिवशी दुपारपर्यंत मी कामात असल्यामुळे त्याच्या प्रश्नाचा विचार करायला मला वेळच झाला नाही. पण त्यानंतर संध्याकाळी एक मागून एक 3 प्रसंग घडले. ते मात्र माझ्या मनात घोळत असलेल्या त्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिताच घडले असे मला वाटत होते. खूप श्रीमंत असलेल्या माझ्या ओळखीच्या एका गृहस्थाकडे काही कामाकरिता मी गेलो. तो घरी नव्हता. त्याची बायको चिंतातूर चेहरा करून बसली होती. काय हो, कुठं गेले? मी विचारलं. तो नवीन जर्मन डॉक्टर आला आहे ना, त्याच्याकडे गेलेत. मीच जा म्हणून आग्रह करून पाठवलं त्यांना, ती म्हणाली. म्हणजे झालंय काय? अहो काय नाही काय, त्यांच्या मागली एक काळजी जाते तर दुसरी लागते. खडकीच्या बंगल्याची राखण करायला पठाण ठेवला. तो पठाणच चोरी करून पळाला. ते तुम्हाला माहीत आहेच. ती भानगड संपली नाही, तो आता इन्कम टॅक्सची केस उभी राहिली आहे. त्यांना अलीकडे झोपसुद्धा तशी लागत नाही. अन्न पाण्यावर तर वांछाच नाही. तेव्हा मीच म्हटलं, निदान त्या नवीन डॉक्टरच्या औषधानं तरी जरा बरं वाटेल. असं होय, मी म्हणालो. तिथून निघालो तो आगगाडीत बसून मी घरी परत येत होतो. मजूर चळवळीत काम करणारा माझा एक जुना मित्र डब्यात भेटला. खूप आनंदात होता तो. आपलं काम कसं शिस्तीत चाललं आहे आणि चळवळीचा कसा जोर वाढतो आहे याचे रसभरीत वर्णन तो करीत असता त्याच्या डोळ्यात विलक्षण चमक दिसत होती. त्याचे डोळे खोल गेले होते. त्याची दाढीही बोटभर वाढली होती. तुझे डोळे किती खोल गेलेत? मी म्हणालो. काय झालंय रे तुला? हट, मला काय झालंय? मी चांगला मजेत आहे. डोळे खोल गेले की वर आले हे मला माहीत नाही. गेल्या 15 दिवसात आरशात तोंड पाहायला मला वेळ झाला नाही आहे. आता दाढीविषयी म्हणशील तर दाढी करायला सध्या आपल्या खिशात पैसे नाहीत बुवा. इतक्यात परत स्टेशन आलं आणि माझ्याशी हस्तांदोलन करून मोठ्या चैनीत शीळ घालीत तो निघून गेला. एका मागून एक घडलेल्या या प्रसंगाचे मला मोठे आश्चर्य वाटत होते. स्वतःच्या अपरंपार सुखात आणखी भर घालण्याकरिता इन्कम टॅक्स चुकवून 15 लाखांचे 16 लाख करण्याकरिता जीव पाखडणारा आणि ठिकठिकाणच्या अनेक बंगल्यात हजारो रुपयांचे फर्निचर धूळ खात पडलेले असताना खडकीच्या बंगल्यातली 4 खुर्च्या टेबले पठाणाने पळवली म्हणून हाय खाणारा आमचा तो श्रीमंत दोस्त दुःखी आणि चिंताग्रस्त आणि
MA झाल्यावर घरी चालत आलेल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या लाथाडणारा आणि कधी काळी दलित जनता स्वतंत्र होऊन सुखी होईल म्हणून स्वतःच्या सुखाची यत्किंचितही पर्वा न करता इतरांच्या सुखासाठी कधी उपाशी तर कधी अर्धपोटी वणवण फिरणारा हा कॉम्रेड मजेत आणि सुखी. हे आणि असे दुसरे विचार करीत मी रात्री घरी परतलो आणि तो तिसरा प्रसंग घडला. मला मेणबत्तीच्या थंड प्रकाशात वाचित बसणे फार आवडते म्हणून खुर्चीवर उभा राहून फळीवरल्या मेणबत्त्या मी शोधू लागलो. एक मेणबत्ती सबंध जळून गेली होती. मेणबत्ती अशी क्वचितच जळते. तिचे अस्तित्व दाखविण्यापुरता फक्त पैसा एवढा मेणाचा अवशेष शिल्लक होता. दुसरी मेणबत्ती कित्येक दिवस फळीवर धूळ खात पडल्यामुळे मुंग्या झुळ्यांनी ती सबंध कुरतडून अजिबात निरुपयोगी केली होती. तशा स्थितीत पडलेल्या त्या 2 मेणबत्त्या पाहून का कुणास ठाऊक मला थोडेसे हसू आले आणि दुसऱ्या क्षणी एक चमत्कारिक विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. ज्या 2 माणसांचा मी विचार करीत होतो ती 2 माणसे या 2 मेणबत्त्यांसारखी आहेत. आपला जीव निर्धोक ठेवण्यात, स्वतःच्या सुखाची राखण करण्यात गुंतून पडलेल्या एकाचे आयुष्य कुरतडले जात आहे आणि इतरांना मंद सुखकार प्रकाश देत असलेल्या दुसऱ्याची जीवनज्योत जळत चालली आहे. समजा या मेणबत्त्यांना जीव असता तर आपला कुणाला कसलाच उपयोग झाला नसता, नाही? आपले आयुष्य कुजून गेले हा दुःखमय विचार मरता मरता एकीच्या मनात आला असेल आणि आपल्या जीवनाचे सार्थक झाले. शेवटच्या घटकेपर्यंत आपण साऱ्यांना प्रकाश दिला. या सुखदायी तंद्रीत त्या दुसरीच्या आयुष्यातला शेवटचा क्षण संपला असेल. मनुष्याच्या आयुष्यातला अत्यंत सुखाचा क्षण कोणता या प्रश्नाचे उत्तर त्या मुलाला पाहिजे होते, नाही का? मिळाले मला उत्तर. मनुष्याच्या आयुष्यातला अत्यंत सुखाचा क्षण म्हणजे हा अशा प्रकारचा शेवटचा क्षण. टेबलावर पडलेली त्याची चोपडी मी घेतली आणि त्यावर लगेच खरडलं. हा खरा सुखाचा क्षण. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. धन्यवाद.